त्यानंतर गावोगावच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. गाव तिथे माझामधून बातमी आहे बीडची. बीड जिल्ह्यातल्या दादे गावात गेल्या 10 दिवसांपासून रामजन्मोत्सवाचा उत्साह सुरू आहे. घरावर गुढ्या उभारणीसोबतच रामजन्मोत्सवाला दादे गावात सुरुवात होते. पाडव्यापासून रामनवमीपर्यंत हा सोहळा चालू असतो. या दरम्यान रोज काकड आरती सुद्धा होते. तसंच पालखी सोहळ्याला पंचक्रोशीतील भाविक उपस्थित असतात. एकीकडे जातीय सलोख्याच्या नावाखाली राजकारण केले जात असताना संगमनेरच्या तहला खान या मुस्लिम विद्यार्थ्यानं त्याच्या कामगिरीतून एक आदर्श घालून दिला. इस्कॉन संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या भगवद्गीता प्रश्नमंजुषा स्पर्धेत त्यानं संगमनेर तालुक्यात पहिला तर जिल्ह्यात तिसरा येण्याचा मान पटकावला. भगवद्गीतेच्या आणि कुराणाच्या अभ्यासामुळे त्या दोन ग्रंथांमध्ये साम्य असणाऱ्या अनेक गोष्टींचा अभ्यास त्याला करता आल्याचं त्यानं सांगितलं. विदर्भातील वाढत्या तापमानामुळे नागपुरात दुपारी भरणाऱ्या शाळा सकाळी भरवण्याचे आदेश शिक्षण विभागानं दिलेत. मात्र या आदेशाची अंमलबजावणी करणं सगळ्याच शाळांना शक्य नसल्याचं दिसतंय. त्यामुळे शिक्षण विभागाच्या निर्णयानंतरही नागपुरातील जवळपास 1000 विद्यार्थ्यांना रणरणत्या उन्हात शाळा गाठावी लागणार आहे. 169 शाळांपैकी 30 शाळांना दुपारऐवजी सकाळी शाळा भरवणं शक्य नसल्याचं कळतं आहे. राज्यभरात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत चाललाय. विदर्भानंतर आता पश्चिम महाराष्ट्राचा पारा वाढला असून कोल्हापुरात उष्माघाताचा पहिला बळी गेला. कोल्हापुरातल्या शाहूपुरी कुंभार गल्लीत राहणाऱ्या 50 वर्षीय अरविंद शामराव सुतार यांचा उष्माघातानं बळी घेतला. रात्री जेवणानंतर फिरायला बाहेर पडलेले अरविंद घरी परतलेच नाहीत. सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला. अति तापमानामुळे नाकातून रक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय तपासणीत उघडकीस आलं. नागपुरातल्या कनिष्ठ महाविद्यालयांना शिक्षण खात्यानं दणका दिला. शहरातील सर्व कनिष्ठ विद्यालयातील वर्ग नियमित भरतील असं हमीपत्र शिक्षण उपसंचालकांकडून मागवण्यात आलं. 3 दिवसात हमीपत्र सादर करा, नाहीतर कारवाईसाठी तयार रहा असा इशारा शिक्षण उपसंचालकांना दिलाय. राज्यभर कर्जमाफीवरून भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या काँग्रेस पक्षानं जळगाव जिल्हा परिषदेसाठी अशोक चव्हाणांशी चर्चा करून भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बाहेर जरी काँग्रेस आमच्या विरोधात असली तरी जळगाव जिल्हा परिषदेत मात्र आमच्या सोबत असल्याचं वक्तव्य राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी केलं आहे. शिवसेना आमदारांच्या नाराजीनंतर उद्धव ठाकरे खांदेपालट करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे. त्यामुळे मंत्रिपद मिळवण्यासाठी शिवसेनेतल्या अनेक इच्छुकांची लगबग वाढलेली दिसते. कोल्हापुरातील हातकणंगले मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार डॉक्टर सुजित मिणसेकर यांनी देखील मंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली. ते कोल्हापुरात बोलत होते. 6 आमदार निवडून देणाऱ्या जिल्ह्याला मंत्रिपद मिळायलाच हवं अशी अपेक्षा सुजित मिणसेकरांनी व्यक्त केली आहे. परभणीत शिवसेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. महापालिका निवडणुकीआधी तिकीट वाटपावरून एका शिवसैनिकानं जोरदार गोंधळ घातला. उमेदवारी डावलल्यानं शिवसैनिकांना आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या आधीच शिवसेनेत असंतोषाचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान परभणी, लातूर आणि चंद्रपूर महापालिकेसाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे, तर 21 एप्रिलला मतमोजणी. नाशकातले खासगी डॉक्टर्स सरकारी रुग्णालयाशी संगनमत करून अवैध गर्भपात करत असल्याची शक्यता वर्तवली जाते. 21 मार्चला 24 आठवड्याच्या गर्भवती महिलेला गर्भपातासाठी खासगी रुग्णालयातून सरकारी रुग्णालयात नेण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाची माहिती निनावी फोनद्वारे नाशिक महापालिकेच्या स्त्रीभ्रूण हत्याविरोधी पथकाला देण्यात आली. त्या माहितीची खातरजमा करण्यासाठी पालिकेच्या पथकानं केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव शहरातल्या कुसुंबा रोडवर ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून एका 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तौसिफ खान असं या मुलाचं नाव आहे. या अपघातानंतर मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले आणि कॅन्डल मार्च काढण्यात आला. या रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याची मागणी करण्यात येते. पंढरपूर जवळच्या कुर्डुवाडी टेंभुर्णी रोडवर उशिरा रात्री कडबा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला दुचाकीनं धडक दिली आणि या धडकेमध्ये 2 जण जागीच ठार झालेत, तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. आंतरजातीय प्रेमविवाह केल्यामुळे माहेरचे त्रास देतात असा आरोप करत लातूरात एका तरुणीनं आत्महत्येचा प्रयत्न केला.
श्रद्धा माळवदकर केंद्रे असे या विवाहित तरुणीचे नाव आहे। गेल्या महिन्यात श्रद्धानं प्रशांत केंद्रेशी आंतरजातीय प्रेमविवाह केला। हा विवाह तिच्या घरच्यांना मान्य नव्हता। त्यांनी प्रशांतच्या विरोधात श्रद्धाला फसवल्याची तक्रार दाखल केली। या तक्रारीच्या तपासणीसाठी पोलीस आपली छळवणूक करत असल्याचं श्रद्धानं आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीत लिहिलं। तसंच विवाह तोडण्यासाठी आई-वडिलांनी जबरदस्तीनं घरी नेऊन खोलीत बंद केल्याचा आरोपही श्रद्धानं केला। या त्रासाला कंटाळून हाताची नस कापून घेतलेल्या श्रद्धाची प्रकृती आता स्थिर आहे। चंद्रपुरातल्या जुनोना परिसरात वनविभागानं केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात चितळाचं मांस आणि चितळाचं एक पिल्लू जप्त करण्यात आलं। जुनोना परिसरात राहणाऱ्या जितसिंग टाक या कुख्यात शिकाऱ्याच्या घरी हे मांस विक्रीला आल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती। यानुसार इकोप्रो या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीनं वनविभागानं छापा टाकून चितळाचं मांस आणि पिल्लू जप्त केलं। अतिशय क्रूरपणे या चितळाची हत्या करण्यात आली होती। तसंच पिल्लू पळून जाऊ नये यासाठी त्याच्या मणक्याचं हाड मोडण्यात आलं होतं। या प्रकरणी वनविभागानं जितसिंगच्या साथीदाराला अटक केली। जितसिंग मात्र फरार झाला आहे। नागपूर महापालिका निवडणुकांच्या दिवशी मतदान केंद्रावर दुचाकी घेऊन जाणारे भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांना रोखणाऱ्या पोलिसांचा सत्कार करण्यात आला। मुख्यमंत्र्यांच्या गृह विभागानं त्यांचं कौतुक केलं। पोलीस निरीक्षक राष्ट्रपाल लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल पायल सुनवानी, पोलीस कॉन्स्टेबल विजया मालवीया यांना रोख बक्षीस देण्यात आले। 21 फेब्रुवारीला मतदान केंद्रावर कृष्णा खोपडे दुचाकी घेऊन गेले। त्यावेळी पोलिसांसोबत वाद झाला होता आणि हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैदही झाला होता। नागपूरच्या सोनेगाव पोलीस ठाण्यातील 2 पोलीस शिपायांवर एका मटण विक्रेत्याला मारहाण केल्याचा आरोप होतोय। सचिन इंगलकर आणि संजय जाधव असे या दोन्ही पोलीस शिपायांची नावे आहेत। पीडित दुकानदारांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली। तसंच मारहाणीची व्हिडिओ क्लिप सुद्धा सादर केली। चौकशी अंती दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी वर्दीचा गैरवापर केल्याचं उघड झाल्यानंतर पोलीस शिपाई सचिन इंगलकर आणि संजय जाधव या दोघांना निलंबित करण्यात आलं। बीड जिल्ह्यातल्या आष्टी शहरातील मुर्शदपूर भागात पोलिसांच्या 3 दुचाकी पेट्रोल ओतून पेटवून देण्यात आल्याची घटना घडली। यावेळी अचानक गाडीच्या टाकीचा स्फोट झाल्यानं मोठा आवाज झाला आणि त्यानंतर अनेकांची धावपळ झाली। आरोपी सागर रणसिंग आणि विजय राऊत या दोघांवर पूर्वी पोलिसांनी कारवाई केली होती। याचाच राग मनात धरून या दोघांनी हे कृत्य केलं। उस्मानाबाद एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेतल्या भंडाराला लागलेल्या आगीत 800 टायर जळून खाक झालेत। त्यात एकूण 2,43,000 रुपयांचं नुकसान झालं। तुळजापूर, लातूर आणि उस्मानाबाद अग्निशमन दलाच्या 6 गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली। अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे कार्यालयाशेजारील वस्ती थोडक्यात बचावली। दरम्यान आगीचं कारण अजून समजू शकलेलं नाही। गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापतीनं सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषदेच्या महिला सदस्याला मारहाण केल्याची घटना घडली। शिक्षण सभापती पुरुषोत्तम कटरे यांनी जिल्हा परिषद सदस्या सुनीता मडावी यांना मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी दोन्ही सदस्यांनी गोंदिया ग्रामीण पोलिसात तक्रार नोंदवली। माझ्या जिल्हा परिषद क्षेत्रात शिक्षण विभागानं केलेल्या कामाची यादी द्यावी अशी मागणी सुनीता मडवी यांनी केली। यावेळी त्यांना कामाची माहिती असलेली झेरॉक्स कॉपी देण्यात आली। ओरिजिनल प्रत हवी असल्यानं त्यांनी ती प्रत तशीच परत दिल्यानं हा वाद झाला। अहमदनगरला पुणे पाटणा एक्सप्रेसच्या प्रवाशांना ॲसिड हल्ला करून लुटण्यात आला। तसंच मारहाणही करण्यात आली। या हल्ल्यात काहींच्या चेहऱ्याला, खांद्याला आणि पाठीला भाजले। शनिवारी रात्री 11:30च्या दरम्यान श्रीगोंदाच्या हद्दीत त्यांच्यावर ॲसिड हल्ला झाला। जखमी 3 जण जनरल डब्यातून प्रवास करत होते। त्यावेळी दौंड रेल्वे स्थानकात बसलेल्या दोघांनी त्यांच्याशी बसण्यावरून वाद घातला। त्यानंतर दमबाजी, मारहाण करून 1600 रुपये काढून ॲसिड हल्ला केला। सुरत नागपूर महामार्गाच्या नेर मजदी फाट्यावरील शुभम बियर बारवर छापा टाकून 7 लाखांचा विनापरवाना मद्यसाठा जप्त करण्यात आला। बियर बारच्या तळघरात हा साठा लपवण्यात आला होता। धुळे तालुका पोलीस अधीक्षकांच्या पथकानं ही कारवाई केली। या प्रकरणी तुषार भटुलाल जयस्वाल याला अटक केली आहे। महामार्गावरील मद्यविक्रीची दुकानं बंद करण्याचे आदेश असतानाही हा बियर बार चालू असल्यानं ही कारवाई करण्यात आली।